Hello friends, standard fifth unit heat. Second lecture. Today before in previous lecture we study about the difference of heat and temperature, latent heat of fusion, specific latent heat of fusion, latent heat of vaporization, specific latent heat of vaporization. Now in previous lecture all of we study about the concepts, these concepts. Also we learn about the states of matter, solid, liquid and gases, transformation from solid to liquid, liquid to gases, reverse transformation, gases to liquid, liquid to solid. Now today we observe new concepts, pregellation and anomalous behavior of water. First of all, if we observe the corresponding activity, in that activity the two ice balls, if we press these ice balls to each other, the surfaces of ice ball to press each other, they get joined to each other after some second. How that possible? That is because of when we increase the pressure, the melting point of that ice is decreases, it become less than 0 degrees Celsius. And when we release that pressure, again that surface at where we increases the pressure, that surface get transferred into solid, into ice. That concept is known as regelation. दोन वेगवेगळे बर्फाचे तुकडे घेतले आणि त्यांचे सरफेस एकमेकांवर घट्ट दाबले, म्हणजे त्यांच्यावरचा प्रेशरचा इन्क्रीज केला, तर पाण्याचं त्या कॉन्टॅक्ट सरफेस मध्ये त्याचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होतो आणि मग लिक्विड मध्ये ट्रान्सफर होतो. आणि ज्यावेळी लगेच आपण प्रेशर काढून घेतला, त्यावरचं प्रेशर जर काढलं तर तो पुन्हा आइस फॉर्म मध्ये, सॉलिड फॉर्म मध्ये ट्रान्सफर होतो. दॅट इज नोन ॲज पुनर्हिमालयन रिजलेशन. दोन ऍक्टिव्हिटी आहेत बाजूच्या, एक ऍक्टिव्हिटी करून दाखवली, दुसरी एक ऍक्टिव्हिटी तुम्ही करून बघा. नाव न्यू कन्सेप्ट कडे जाऊया आपण, महत्वाची कन्सेप्ट. बरेच प्रश्नांची उत्तरं त्यावर अवलंबून आहेत. त्यासाठी काही प्रिव्हियस स्टडी सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू gas. That is, suppose three states of matter, solid, in which distance of particle is very less as compared to solid state. The distance of particle in liquid state get increases, and in gas state that distance is very much as compared to both states. By providing heat, by absorbing heat, reverse transformation is possible. हे आपण मागच्या वेळी आपण स्टडी केला होता.
ॲज वेल ॲज त्याचं कन्सिडरिंग स्टडी जो आहे त्याचा करस्पॉन्डिंग कन्सेप्टवर त्याचा काय परिणाम होतो त्याबद्दल पण आपण माहिती घेतली होती. जसं डेन्सिटी, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर सॉलिड स्टेटमध्ये मॅटरची डेन्सिटी जास्त असते, पार्टिकल्स मधलं डिस्टन्स कमी असल्यामुळे. ॲज कम्पेअर टू सॉलिड, लिक्विड स्टेटमध्ये डेन्सिटी मात्र थोडी कमी झालेली असते. अँड ॲज कम्पेअर टू बोथ स्टेट, सॉलिड टू लिक्विड, सॉलिड अँड लिक्विड, इन गॅसेस स्टेट दॅट डेन्सिटी इज व्हेरी मच लेस. म्हणजे आपल्याला हा नियम सगळ्यांना माहिती आहे की ज्याची डेन्सिटी जास्त तो सबस्टन्स बुडणार. आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आपण बाजूला ठेवणार आहे आत्ता तात्पुरतं. आत्ता फक्त आपण एवढंच लक्षात घेणार आहे की त्याची डेन्सिटी जास्त तो सबस्टन्स पाण्यामध्ये बुडणार. आणि आता आपण अभ्यासलंय की सॉलिड सबस्टन्सची डेन्सिटी ही त्याच्या लिक्विड मीडियमपेक्षा जास्त असतं. म्हणजे निश्चितच सॉलिड सबस्टन्स हा बुडायला पाहिजे. मग आता वॉटर इन लिक्विड स्टेट अँड वॉटर इन सॉलिड स्टेट, म्हणजे सॉलिड वॉटर म्हणजे आईस बॉल आपल्या ह्या कन्सेप्टनुसार, आपल्या ह्या स्टडीनुसार तो बुडायला पाहिजे. करून बघूया. तुम्ही सगळेजण रोज पाहत असतात. व्हॉट हॅपन? दॅट सॉलिड वॉटर बिकम्स float on the surface of that liquid. How that possible? Why that possible? Because of anomalous behavior of water. What is the anomalous behavior of water? काय anomalous behavior of water? That is, ग्राफ वरून आपण ते समजून घेऊया. एक ग्राफ आपण घेतला, एक सिंपल ग्राफ आपण घेऊया. दॅट इज व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. दोन ग्राफ आपण घेतोय. ग्राफ आपल्याला वाचता येणं गरजेचं आहे. एक्स ऍक्सिस वर आपण टेम्परेचर घेतोय, वाय ऍक्सिस वर आपण व्हॅल्यू कन्सिडर करतोय. त्याच्या व्हॅल्यूज काय असतील ते आपण नंतर कन्सिडर करू. आता फक्त आपल्याला हा जो स्लोप आहे त्या स्लोपचा आपण विचार करूया. त्या स्लोपचा अर्थ काय? ऍट द ओरिजिन 0 डिग्री सेल्सियस, 1 2 3 4 डिग्री सेल्सियस, व्हॉल्यूम इन सेंटीमीटर क्यूब कन्सिडर केलं. आता हा जो ग्राफ आहे दिसतोय सगळ्यांना? त्या ग्राफचं वाचन आपल्याला करता जमलं पाहिजे. त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. व्हॅल्यूज आणि एक्सपेरिमेंट आपण नंतर घेऊ. आता फक्त ग्राफचा स्टडी आपण करूया. नेमका ग्राफ आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, याचा अर्थ काय? हा जो स्लोप आहे हा स्लोप काय दाखवतो की टेम्परेचर जर वाढलं तर व्हॉल्यूम वाढत जाईल. वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ आहेत. समजा हा ग्राफ जर या पद्धतीने राहिला असता असा, तर याचा अर्थ टेम्परेचर वाढलं असतं पण व्हॉल्यूम ॲज इट इज असा त्याचा अर्थ राहिला असता. आणि जर समजा हा ग्राफ असा राहिला असता, टेम्परेचर ॲज इट इज आहे पण व्हॉल्यूम वाढत जात आहे असा त्याचा अर्थ झाला असता. डिटेल्स मध्ये आपण ते ग्राफ नंतर लक्षात घेऊया. आता हा स्लोप जो दाखवतोय आपल्याला, ह्या स्लोपचा अर्थ असा आहे की टेम्परेचर जर वाढलं तर व्हॉल्यूम वाढणार.
सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस मध्ये हेच घडतं की सॉलिड मधनं लिक्विड आणि लिक्विड मधनं गॅस हे केव्हापासून टेम्परेचर वाढत गेल्यानंतर. म्हणजे सॉलिड मध्ये सॉलिडचं जे व्हॅल्यूम आहे त्यापेक्षा लिक्विडचं व्हॅल्यूम जास्त असतं. टेम्परेचर वाढलं की लिक्विड मधनं तो गॅसेस मध्ये जाणार, म्हणजे गॅसेस स्टेट मधलं व्हॅल्यूम ऍज कम्पेअर टू बोथ हे जास्त असतं. एक्झॅक्टली आपल्याला त्यानुसार आपल्याला ग्राफ मिळणार, हा स्लोप ग्राफ मिळणार. म्हणजे जर समजा रिवर्स उलटा विचार केला की जर समजा त्याच्यामधनं हीट काढून घेतली, टेम्परेचर कमी झालं, याचा अर्थ टेम्परेचर कमी झालं तर त्याचं व्हॅल्यूम कमी होत जाणार. एक्झॅक्टली आपल्याला त्यानुसारच आपल्याला ग्राफ मिळतो. पाण्याच्या बाबतीत जर आपण हा एक्सपेरिमेंट करत गेलो, त्याचं टेम्परेचर आपण कमी करत नेलं तर आपल्याला हेच रिलेशन, हेच ऑब्झर्वेशन्स पाहायला मिळतात की त्याचं टेम्परेचर कमी होत जात आहे, तसं तसं त्याचं व्हॅल्यूम कमी होत जात आहे. व्हेन टेम्परेचर डिक्रीजेस द व्हॅल्यूम ऑफ दॅट वॉटर इज ऑल्सो डिक्रीजेस. त्यानुसार बट अप टू कुठपर्यंत, नाव दॅट इज ऑब्झर्व अप टू 4 डिग्री सेल्सिअस. हे जे ऑब्झर्वेशन आहे हे 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळतं की त्याचं टेम्परेचर कमी होत जात आहे, तसं तसं त्याचं व्हॅल्यूम पण कमी होत जात आहे. आणि त्या खाली ज्यावेळेस टेम्परेचर जायला लागतं, 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर जायला लागतं, त्याचं व्हॅल्यूम कमी होण्याऐवजी त्याचं व्हॅल्यूम वाढतं. म्हणजे त्याचं व्हॅल्यूम वाढतं म्हणजे त्या पार्टिकल्स मधलं डिस्टन्स वाढायला लागतं. लक्षात आहे सगळ्यांच्या? सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस. सॉलिड मध्ये पार्टिकल्स मधलं डिस्टन्स कमी आहे दोघांपेक्षा, लिक्विड मध्ये ते जास्त आहे, गॅसेस मध्ये आणखीन जास्त आहे. उलट्या दिशेने आलो, रिव्हर्स आलो, टेम्परेचर कमी केलं की गॅसियस स्टेट मधलं टेम्परेचर कमी करत गेल्यानंतर गॅसियस मीडियम मधलं टेम्परेचर कमी करत गेल्यानंतर पार्टिकल्स मधलं डिस्टन्स कमी होत जातं. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे ऑब्झर्वेशन पाण्याच्या बाबतीत हे सुद्धा 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. अंडर द 4 डिग्री सेल्सिअस, when temperature goes below to 4 degree Celsius, instead of decreasing volume, that volume get increases because of distance between the particle get increases. That is anomalous behavior of the water, and therefore the density of solid water, that means ice, is less than liquid. आपले आधीचे सगळे जे अभ्यास आहेत, मी तुम्हाला जे सांगत होतो आधीच्या वेळी की हे फक्त एका पदार्थासाठी हे वेगळं असणार आहे, तो पदार्थ म्हणजे पाणी. पाण्यासाठी हे आपल्याला वेगळं असणार आहे. आधीचे ऑब्झर्वेशन जे आपण स्टडी केले की सॉलिड, लिक्विड आणि गॅस मध्ये हीट वाढले तर त्याचं कन्व्हर्जन होणार एक स्पेसिफिक टेम्परेचर नंतर, ऍट मेल्टिंग पॉइंट आणि ऍट बॉइलिंग पॉइंट. करस्पॉन्डिंग व्हॅल्यूजवर त्याचा परिणाम काय होतो तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस मध्ये जाताना डेन्सिटी कमी होत जाते. उलट्या दिशेने आलं, टेम्परेचर कमी होत गेलं तर त्याची डेन्सिटी वाढत जाते. म्हणजे त्याचा व्हॅल्यूमवर काय परिणाम होतो, आणखीन त्याच्या व्हॅल्यूमच्या बाबतीत जर विचार केला, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, टेम्परेचर वाढलं तर व्हॅल्यूम वाढत जातं, टेम्परेचर कमी झालं तर व्हॅल्यूम सुद्धा कमी होत जातं. पाण्याच्या बाबतीत हेच ऑब्झर्वेशन आपल्याला पाहायला मिळतात. कुठपर्यंत? ऍट 4 डिग्री सेल्सिअस, 4 अंश सेल्सिअस पर्यंत हे ऑब्झर्वेशन आपल्याला पाहायला मिळतात. अंडर द 4 डिग्री सेल्सिअस, 4 अंश सेल्सिअसच्या खाली त्याचं व्हॅल्यूम कमी होण्याऐवजी त्याचं व्हॅल्यूम वाढायला सुरुवात. व्हॅल्यूम वाढलं की त्याची डेन्सिटी कमी होणार.